7:31 झालेले आहेत. आम्ही आता तुळजाभवानीच्या मातेच्या दर्शनाला जातो आहे. तेल घ्या आलं आतमध्ये मेनली विशेष असणार आलेलो आहे. त्याच्या कपड्यात 10:30 वाजता बरोबर आलेलो आहे आणि आता दर्शन पण झाले. जेवणाची सोय करायची आहे, कुठे भेटते बघूया. बरोबर 10:30 वाजता बंद करणार होते, 10:30 वाजता दर्शन झालेलं आहे. 12:02 झालेली आहेत. फायनली आम्ही बालाजी कामत जेवलेलो आहे. 24, 25, 26 एवढे टाईट डे होते की हॉटेलमध्ये जिथे जिथे आम्ही विजिट केले तिथे तिथे सर्व हॉटेल फुल होते. इझिली अवेलेबल जेवण नव्हतं. शेवटी ह्या कामत हॉटेलमध्ये आम्ही स्पेशल रिक्वेस्ट केली, त्यावेळी त्या लोकांनी आम्हाला एक सीट अवेलेबल करून दिले, जेवण बनवलं. थँक्स टू देम. आता जायचं, झोपायचं, उद्या सकाळी उठून मुंबईला परत. गेस्ट बोलतोय की इंदापूरची खावं लागलं असतं आपल्याला. आता उद्या 26 जानेवारी आहे, तर सर्वांना ॲडव्हान्समध्ये प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. दर्शन तुळजापूर. नाईट लाईफ. चला भेटूया उद्या मुंबईचा परतीचा प्रवास करताना. 8:32 झालेली आहे. आंघोळ करून आता रेडी होत आहे. बाकीच्या घरामध्ये रेडी होत आहे. जरा बाहेर आता फेरफटका मारायला आला. सांगितलं गाडी काढायला. मुंबईचा करायचा आहे आता. इथे शाळा आहे, शाळेमध्ये काय चालू आहे बघूया. आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन योगायोगाने तुळजापुरामध्ये त्या शाळेमध्ये हे काय केलं आहे बघायला मिळतं. प्रजासत्ताक दिन हा किती उत्साहात साजरा केला जातो आपल्या भारतभरामध्ये, महाराष्ट्रामध्ये. हे आज बघायला मिळतं. नॉर्मली आम्ही मुंबईमध्येच असतो. अजून 30 मिनिटं झालेली आहेत. आता जातोय ते नाश्त्यासाठी. सगळेच निघालोय. आज 26 जानेवारी. ऑर्डरमध्ये मिसळपाव,
इडली चटणी, थालीपीठ आणि चीज डोसा ऑर्डर केलेलं आहे. टेस्ट एकदम मस्त आहे. नाश्ता झालेला आहे. टेस्ट उत्तम होती टेस्ट. हॉटेल कर्नाटक फॅमिली रेस्टॉरंट. माय वाईफ तिजू ती बडीशेप आणायला गेली आमच्यासाठी. आता पुढे जाऊन मुंबईला जायचं आहे. आता हॉटेलमध्ये जाणार, बॅग गाडीमध्ये ठेवणार, देन बाय बाय तुळजापूर. बरोबर 11 वाजलेले आहेत. आता आम्ही मुंबईसाठी निघालेलो आहे. बघा किती वाजता. 477 किलोमीटरचं डिस्टन्स आहे तुळजाभवानीकडून ठाणा महावीर कल्पवृक्षापर्यंत. उतरल्यानंतर लगेचच घाट आहे. समोरून लालपरी ओव्हरटेक केलेला आहे. 475 किलोमीटरचा ट्रॅव्हल. आता कार्तिकी एकादशी येणार आहे, त्याच्यामुळे कोकणातनं तळ कोकणातनं पालखी या पंढरपूरला जातात. ही खरी आपली कोकणातली भक्ती आहे. आम्ही पण पंढरपूरला गेलेलो. मालगावमधनं गेलेली होती दिंडी. बॅक टू बॅक पालख्या जात आहे. रामकृष्ण हरी, श्री विठ्ठल. पांडुरंग हरी, श्री विठ्ठला. 2 वाजून 8 मिनटं झाली आहेत. पुन्हा 100 किलोमीटरवरती आहे. आता लंचसाठी आम्ही इथे म्हणून इथे थांबलेलो आहे. टेस्ट कशी असेल काय ऑर्डर करू बघूया. सार्थकला आता आळस आलेला आहे. ऑर्डरमध्ये जे काय दिलं आहे तर हे मेनू कार्ड आहे. नान, व्हेज पराठा, काजू मसाला, पापड, सूप अशी ऑर्डर केलेली आहे. पण शेवटला आईस्क्रीम खाऊनच लंच एंड करणार आहे आम्ही. टेस्ट कशी असणार आहे बघूया. पापड 3 वाजून 20 मिनटं झालेली आहेत. लंच झालेलं आहे. आता निघालेलो आहे. बघूया किती वेळ. 8 वाजून 15 मिनटं झालेली आहेत. आम्ही आता खोपोलीच्या इथे फूड कोर्टमध्ये थांबलेलो आहे नाश्त्यासाठी. पुढे 2-1 तास लागतील. तिकडनं सुनील दादाला बदलापूरला जावं लागेल. त्याला रबाळीच्या इथे ड्रॉप करून मग तिकडनं तो वाया ट्रेन निघेल. आम्ही ठाण्याला निघू. आता खाण्यातकने मस्तपैकी सँडविचची ऑर्डर दिलेली आहे. आम्ही आपलं मुंबईचा वडापाव आणि चहाची ऑर्डर दिलेली आहे. शुभसागरमध्ये बसलेलं आहे. गरम गरम वडापाव झालेले आहेत. चहा झालेला आहे. मागून मंडळी चालली आहे. सगळ्यांचं डिस्कशन एकच आहे की वॉश बेसिनचे इथे पेडल ठेवलेले आहेत, त्याच्यावर पाय द्यायचा आणि इट इज गुड चाललेलं आहे. 10:15 होत आले आहेत. आम्ही आता ऑलमोस्ट जिथे राहतो तिथे पोहोचलो आहे. सूरज पार्कच्या इथे समोरच भावी गणपतीच्या 5व्या गणपतीचं विसर्जन आहे. समोर गणपती बाप्पांना निरोप देताना घरातील सदस्य. फायनली
फायनली 11:15 वाजलेले आहेत. आम्ही घरी पोचलेलो आहे आता. बाय बाय. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.